नमस्कार मंडळी, मी प्रणाली. वेलकम टू माय चॅनल. हा माझा यूट्यूबवरचा पहिला व्हिडिओ असणार आहे आणि व्हिडिओ 19 मेला रिलीज करण्याचं कारण असं की आजच्या दिवशी माझ्या आईवडिलांच्या लग्नाचा वाढदिवस आहे आणि माझ्या आईची खूप इच्छा होती की मी यूट्यूब ओपन करावं. तर हे माझ्याकडून तिला गिफ्ट असणार आहे. या चॅनलवर माझ्या आयुष्यातील काही ग्लिम्स, आनंदाचे तसेच दुःखाचे क्षण आणि त्या सगळ्यात मी रेकॉर्ड केलेले काही मिनिट्स मी सतत पोस्ट करत राहणार. तसेच माझ्या आवडत्या विषयांवर आणि तुम्ही सजेस्ट केलेल्या विषयांवर व्हिडिओज घेऊन येत राहणार. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला तर मग सुरू करूयात नुकत्याच गेलेल्या आयवीचा सफर. व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास नक्की लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. शॉर्ट छोटे हो जाएंगे. त्यानंतर संध्याकाळी 6:55ची माझी ट्रेन होती. आई पप्पांना बाय करून मी निघाले. माझी ताई मला स्टेशनपर्यंत सोडायला आली होती आणि माझा प्रवास सुरू झाला. ट्रेनमध्ये भेटलेलं गोड बाळ आणि ट्रेनमधलं जेवण. दुसऱ्या दिवशी रात्री 11 वाजता आम्ही अंबाल्याला पोहोचलो. तिथे रात्रीचे जेवण करून पुन्हा बसचा प्रवास सुरू केला आणि सकाळी नाश्त्यासाठी एका हॉटेलमध्ये थांबलो. तिथला नजारा तुम्ही बघू शकता. फायनली दुपारी कसोलला पोहोचलो, जिथे कॅम्पमध्ये आमची राहण्याची व्यवस्था केली होती. 2 दिवसांच्या सलग प्रवासानंतर थकल्याने कोणताही वेगळा प्लॅन करण्याऐवजी दुपारच्या जेवणानंतर आराम करायचं ठरवून आम्ही रात्रीच्या DJ नाईटची प्रिपरेशन करू लागलो. क्विक कॅम्प टूर. इथे आम्हाला बसायला थोडीशी जागा दिली होती आणि चेन उघडून आत जायचं होतं. टेंट तुम्ही बघू शकता. या आमच्या बॅग्स आणि हा संपूर्ण टेंट. या माझ्या 2 मैत्रिणी आणि हे वॉशरूम, जिथे कसोलच्या थंडीमध्ये रात्री पाय ठेवणंही कठीण होतं. सकाळीच उठून मणिकरण टेम्पलला भेट द्यायला आम्ही जाणार होतो आणि तिथे गरम पाण्याच्या कुंडांमध्ये आंघोळ करणं ही आमच्यासाठी पर्वणीच होती. आणि आम्ही आता आहोत कसोलमध्ये.
lot of memories over here. Why is so beautiful. खूप सुंदर. Saying bye to Kasol. आणि आम्ही मनालीला पोहोचलो. मनालीच्या रूमची टूर. हा टी व्ही, हे स्टडी टेबल, कॉफी टेबल आणि येस, वी डोंट हॅव एनी व्ह्यू. सुंदर बेड आणि ही आमच्या पूर्ण प्रवासातली सगळ्यात सुंदर रूम होती. इथे केटल दिलेलं आणि लगेज ठेवण्यासाठी कबर्ड, जे की आम्ही वापरलंच नाही. ही मी आणि लास्टली वॉशरूम. हॉटेलमध्ये जेवून आराम करून संध्याकाळी आम्ही निघालो मॉल रोड बघण्यासाठी. ॲक्च्युली आम्ही निघालेलो हिडिंबा टेम्पलसाठी, पण लेट झालं आहे म्हणून मॉल रोड फिरून घ्या, उद्या हिडिंबा टेम्पल बघूयात असं आम्हाला सांगण्यात आलं. मनालीला मॉल रोडला आणि तिथे मा दुर्गेचं एक मंदिर आहे, छोटंसंच आहे पण सुंदर आहे, तर ते विजिट करते. आम्ही आता जातो आहे स्नो पॉईंटला, सोलांग व्हॅली, आणि त्यासाठी तयार होते. आणि आम्ही ऑलरेडी लेट झालो आहे, त्याच्यामुळे लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न करतो. नेहमी तुमची लिप्स अशी गालांना आणि नाकाला इकडे लावा, त्याने एक संध दिसतो चेहरा. थोडंसं पूर्ण हेअरकट खराब झालं. तर आजचा प्लॅन आहे आधी स्नो पॉईंट, त्यानंतर येतं हिडिंबा टेम्पल आणि रात्री डीजे नाईट असणार आहे. लेट्स सी हाऊ इट गोज. 3 गोष्टी एकत्र इतक्या लोकांमध्ये होते असं वाटत तर नाही. ऑन पॉईंट. आणि आम्ही ऑलरेडी भरपूर लेट झालो आहे. पटापट बूट घालून निघतोय. रेडी टू गो. तर कशात दाखवते आमचं ब्रेकफास्ट आहे. रेडी. आम्ही वेट करतोय आता गाडीसाठी. बूट्स आणून काही फायदा झालेला नाही आहे, आता घेऊन जाते हातात. आणि गॉगल 2 आणून आणलेच ना सोबत.
सगळं विसरून विसरून चाललंय यार. लेट्स सी हाऊ लुक. हा व्यू, इथे कुठेही नजर फिरवली ना सगळं सुंदर आहे. आलेली आहे आणि शिमल्यामध्ये डिस्ट्रीब्यूट होणारी सगळी वीज इथे बनते हे आम्हाला कळालं. तिथे जनरेटर आहे जो की 2.5 मेगावॅटचे 2 आहेत आणि त्यातून वीज प्रोड्यूस होऊन इकडे ट्रान्सफॉर्मर आहे जो की 5 मेगावॅटचा आहे आणि त्याच्यानंतर अंडरग्राऊंड ती वीज जाऊन आणि त्यांनी काहीतरी सांगितलं सूची मंडू समथिंग, जिथे ती वीज पूर्ण कलेक्ट होते एकत्र आणि त्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी जसे की लाहोल मंडी शिमलामध्ये सगळीकडे डिस्ट्रीब्यूट होते. इट्स सो ब्युटिफुल. हे ते अंकल आहेत ज्यांनी आम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन दिली. खूप चांगले आहेत अंकल. हाय करा. हाय. त्याच इंडस्ट्रीच्या मागे एक छोटंसं शिवमंदिर होतं. तिथे दर्शन घेऊन प्रसन्न मनाने आम्ही पुढच्या प्रवासासाठी निघालो. निघाले सोलांग व्हॅलीसाठी.